अस्सलाम वालेकुम। गेल्या महिन्यात माझ्या एक दोस्ताची शादी होती, ताबिश परदेशी। एकदम खास आणि स्पेशल शादी होती माझ्यासाठी, कारण ताबिश माझा एकदम खास दोस्त म्हणजे एकदम भावासारखाच। दुसरी खास बात म्हणजे आमच्या गावात पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्ह्यातली पोरगी येत होती, सून म्हणून। तर ताबिश भाईने आमचे हा पराक्रम केले होते तर पहिल्यांदाच कोणते रत्नागिरी जिल्ह्याचा जावई बनते। आता ताबिश भाई असतात गल्फला, त्यांनी मला फोन केले का सादिक मी इतक्या तारखेला येत आहे, तर तू मला एअरपोर्टला घ्यायला ये आणि येताना एकदम भांगडी गाडी घेऊन ये। मी बोलू ठीक आहे चला भांगडी गाडीने येऊ। म्हणून मी निघलो मानगावच्या रेल्वे स्टेशनला 80 करोडच्या ट्रेननी। काही गेलो तर बघता 2 ऑफिसर आहेत, झेंडे आणि ट्रेन थांबवत आहेत, पण ट्रेन थांबे नाही। म्हणून मग ही जिम्मेदारी मी अंगावर घेतली। मी मोरे गेलो, हात दाखवला, तशी ट्रेन थांबली। कोकणी भाई असल्याचा काहीतरी फायदा झाला। भैया वो सब्जी लो। फायनली आपण पनवेलला पोहोचले आहो। की पनवेलला उतरला नाही 6 नंबरवरती। आता आपण आता ब्रिज चढून जायला लागेल आपल्याला। आता आपण जाऊ, चला भाई। आता हे बेलापूरला ना, चालू झाला चला। तो फायनल मी पोहोचलो मुंबईला, संडास रोडला, सॉरी सँडहर्स्ट रोडला। हातनं आपल्याला टॅक्सी धरायची होती आणि जायचं होतं हॉटेलला। ताबिश भाईने आपला बंदोबस्त केला होता एका हॉटेलला। मला मालूम नाही कसं हॉटेल आहे, पण ताबिश भाईने आपल्याला लोकेशन धाडले होते, बोलले की इथे आपली राहायचा बंदोबस्त केलेला आहे, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला शॉपिंग करायची होती। त्यामुळे एक हॉटेल बुक केले होते ताबिश भाईने, ते जायचं होता। गेल्यावरती समजेल कसं हॉटेल आहे, काय आहे तो। पण ताबिश भाई बोललो होते की आपल्या कोकणी माणसाचं हॉटेल आहे आणि माशाल्लाह मग बेस आहे राहायचा बंदोबस्त। तर आपण तिकडून आता आपण टॅक्सी धरून डायरेक्ट तिकडेच जाऊ, बघू कसं काय हॉटेल आहे तो मी तुम्हाला सांगतो इन्शाल्लाह। मोर बघत राहा व्हिडिओ इन्शाल्लाह। मुंबई तर अल्हम्दुलिल्लाह आपल्याला आतनं सँडस रोडची टॅक्सी पण जल्दी मिळली। मला असं वाटलं का टॅक्सी मिळणार नाही, पण मी त्या ड्रायव्हरला लोकेशन दाखवलं तर बोला काही नजदीकी आहे, तर बोलू ठीक आहे चला मग।
नाही ट्रेन लेट होते ना थोडीशी, त्याच्यामुळे लेट झाला. मी काय बोलते, मला एअरपोर्टला जायचं आहे, मला तुला रूम दाखवा जरा, थोडा फ्रेश होता मी, आणि ते आपण जाऊया. नाही या. आणि तुमचा ह्याच्याबद्दल नाही ते काय मला समजला की आपल्या हा या एरियात आहेत ना, तर तुला पॉश एकदम म्हणजे असा डिलक्स रूम पाहिजे असेल ना, एंट्रीलाच समजलं आपल्याला की आपल्याला टोटल 20 रूम आहे. ठीक आहे, पुढे एसी आहे. एसी आहे हा एसी आहे, अटॅच बाथरूम आहे, वायफाय आहे, टीव्ही आहे. ऐसा जी माशाल्लाह नाही खूप जबरदस्त आहे, माशाल्लाह. लॉबी आहे. माशाल्लाह, माशाल्लाह. आणि तुला किती वाजता आहे? मला कम से कम 30 ते 32 वर्ष आहे. काय बोलतो 30-32 वर्ष? आणि मग हॉटेलला हॉटेललाच हॉटेलला पण माहिती जेव्हापासून हॉटेलला बसून आहोत तुम्ही? बिलकुल. माशाल्लाह माशाल्लाह. आणि आपलं याचा ओनर पण कोकणीच आहे का? जी त्यांचा अब्दुल अजीज शेख असं नाव आहे. ते पण रत्नागिरी सैतोड्याचं आहे. जी त्यांची माझी बात झाली ती आणि आदिप कर्दम त्यांचा कझिन पण आहे आणि माझ्यासोबत ते पार्टनर पण आहे. ऐसा आम्ही दोघं मिळून आम्ही हॉटेल चालवतो. ऐसा लिफ्ट आहे. लिफ्ट पण आहे माशाल्लाह. लिफ्ट आहे. माशाल्लाह. बघा लिफ्टची पण तुम्हाला सुविधा आहे. नाम त्याचं नाव काय? मोहम्मद. माशाल्लाह. मग आहे तसं माशाल्लाह. बघा लिफ्टची पण सोय आहे तुम्हाला माशाल्लाह. जागा तर आणि हॉटेल पॉश आहेच माशाल्लाह. पण जर तुम्हाला तकलीफ असेल काही चढाई बिडायची तर ती एक बेस बात आहे. हा माशाल्लाह. या संजू भाई हा तर फ्लोर आहे आपला. ऐसा जी माशाल्लाह. बहुत बेहतरीन है यार, बहुत बेहतरीन है. क्या बोले तुम बोले साधी 4 बेडचा रूम आहे आपला. अच्छा ठीक आहे, एसी रूम आहे, अटॅच बाथरूम आहे, वायफाय, टीव्ही आहे. माशाल्लाह माशाल्लाह. बघा खूप जबरदस्त स्पेशियस आहे एकदम. आणि 4 बेडरूमचा आहे. बाथरूम टॉयलेट आहे, शॉवर वगैरे पण आहे, गरम पाणी थंड पाणी. बघा गरम पाणी थंड पाणी सगळी सोय आहे. शॉवर आहे माशाल्लाह. गरमीचं दिस आहे, शॉवर चालू केला का सगळी थकान निघून जाईल. थंडीत पाहिजे थंडीत गरम पाणी पण मिळेल. त्याच्याने ही स्पेशियस बघा जागा किती मस्त आहे माशाल्लाह. लगेज बिगेज ठेवण्यासाठी सगळा बेस माशाल्लाह. मग बैठले या टीव्ही आहे. जर कोण बायकोल सोबत हल्ले आहोत आणि तिला बडबड करत असेल तर टीव्ही लावून द्यायची. तिचं ती सिरियल बघल, तुम्ही तुमचं काम करा. बरोबर का नाही? वायफाय पण नाही. आणि जर घोष बडबड करत असला तर त्याला काहीच लावून द्या. तो आपला वायफाय आहे. जे आपलं युजर्स आहेत कस्टमर आहेत त्यांच्यासाठी वायफायची ही आहे सुविधा आहे. तर माशाल्लाह एकंदरीत खूप बेहतरीन रूम आहे. मला खूप पसंत आला. आणि आपलं जे रत्नागिरीचे जावं जे आपण जे आणायला चालले आहोत त्यामुळे खूप पण पसंत आहे. इच्छा एसीची आहे, एसी रूम आहे सगळं. आणि ऑलमोस्ट फॅमिली रूम असेल टोटल फॅमिली. माशाल्लाह रूम खूप बेहतरीन आहे. बघा खूप जबरदस्त आहे. बघा एकदम असा म्हणजे डिलक्स टाईप आहे. खूप जबरदस्त. साधी भाई टेरिस पण दाखवत आहे. टेरिसचा आहे या टेरिस पण आहे. 750 एरिया आहे. 750 एरिया आहे माशाल्लाह. ते टेरिस आहे आपली. हा माशाल्लाह. हे आरामात भेटायला लोकांना. आणि छोटं मोठं फंक्शन पण होतात आपलं. बेस आहे ना. टेरिस आहे माशाल्लाह. आणि आहे आपलं बारीक सुरीक तुमचं फंक्शन पण होऊ शकतं. फॅमिली फंक्शन काय असेल किंवा तुम्हाला केव्हा अशा आईला थकान वाटली रूमात काय वाटला काय बाहेर येऊ शकतो खुल्या हवावरती का. बरोबर का नाही? बॉम्बेचा नजारा दाखवा. हो घेतलेले सगळे बिल्डिंग. आणि हा सगळा आपल्या मेन एरियात आहे. मोहम्मद अली रोडलाच आहे. खूप जवळ आहे माशाल्लाह. भेंडी बाजारला. म्हणजे आहे सगळ्यांची कामं होतात. ज्याला खाण्यापिण्याचा शौक आहे त्याचा पण काम होतंय. ज्याला कापडा बिपडाचा शौक आहे त्याचं पण काम होतंय. सगळ्यांचीच कामं होतात तेच.
चला तर आपण आता थोडासा फ्रेश हो आणि मग जाऊ एअरपोर्टला ताबीजबाईला आणायला. थोडा फ्रेश होऊन जरा मस्त वाटते, जरा फेस जरा सुलसुलीत वाटते. तर आपण लगेच निघतो आपण आता एअरपोर्टला. रत्नागिरीचं जावं जे आहे त्यांना घ्यायला चाललो आपण. तर आपल्याला डायरेक्ट जाऊ आपण आता टॅक्सी करून एअरपोर्टला इन्शाअल्लाह किंवा ट्रेननी जाऊ. अलहमदुल्ला आपण आता फ्रेश झाल्यावर बघा तुम्ही कसं हॉटेल आहे. माशाल्लाह मोब बेहतरीन हॉटेल आहे. जर कोण मुंबईला आयला आणि काय परेशानी असली, काय राहायचं असला, हॉस्पिटलला आल्यावर पण वेटिंग आहे किंवा मग तुम्हाला स्टे करायचा आहे तर मी स्क्रीनवरती नंबर दिलेत आहे. तुम्ही हे केव्हा पण स्टे करू शकता. पण कॉल करून या एकदा, कारण हे बुकिंग्स असतात. आणि दुसरी बात, कुणाला काय बाहेरशी यायला, गल्फशी यायला आहे, आउट ऑफ कंट्रीशी यायला आहे, त्याला स्टे करायचं आहे, शॉपिंग करायची आहे, काय करायचं आहे ते तुम्ही, हा आपला माणूस आहे, कोकणी माणसाचा हॉटेल आहे. आणि राहायचा बंदोबस्त वगैरे बघलं तुम्ही, रूम वगैरे किती माशाल्लाह मोब बेहतरीन आहेत. ते काय टेन्शन नाही आहे, सेफ्टी आहे, त्याबाद हायजीन पण बेस्ट आहे, तुम्हाला काय टेन्शन नाही. आणि जवळ आहे, म्हणजे जो मेन बायकांचा फेवरेट एरिया आहे भेंडी बाजार, आणि जी शॉपिंग मेन एरिया आहे तो आहे जवळ आहे, त्यामुळे तो टेन्शन नाही आहे. अच्छा एकदम 2 मिनिटावरतीच आहे. 1 मिनटं आपण बघलो तुम्ही, 1 मिनिटात चाललो आपण फक्त, आणि लगेच भेंडी बाजारचा एरिया आयलाच. तर मग बेहतरीन आहे हा. तर तुम्ही हाय स्टे करू शकता माशाल्लाह, मग बेहतरीन आहे. आणि फेअर वगैरे पण त्याचा जो रूमचं कॉस्ट वगैरे ते पण एकदम परवडेबल आहेत, त्यामुळे काही टेन्शन नाही. तर खैर आपण आता निघलो हॉटेलच्या बाहेर आणि आपल्या दोस्ताला घ्यायला चालल्यावर माशाल्लाह दोस्त आपला येते आता. आणि मी मोप खुश आहे, कारण त्याची पहिलीच शादी आहे बिचाऱ्याची, आणि त्या शादीसाठी मोप खुश आहे. तर आपण चाललो आता रत्नागिरीचं जावंजींना हाणायला. तर आपण आलो आहे आता स्टेशनला. आता मग ट्रेन धरू आणि डायरेक्ट निघू अंधेरीला. तर अलहमदुल्ला आपण आता अंधेरीला पोहोचले आहो. ताबीभाई मला बोललं होतं की एअरपोर्टला येशील ती एकदम बेसकी गाडी घेऊन ये, म्हणून मी ह्यातनं रिक्षा धरली. ॲक्च्युली आम्हाला स्टे करायचा होता 1-2 दिवस, त्यामुळे मी काय कुणाची प्रायव्हेट गाडी वगैरे काही केली नाही, कारण उगीच खर्च बोललो आपण ह्यातनं जसा आपल्याला सोर्सेस मिळतील तसं आपण ट्रॅव्हल करू. आणि मग जेव्हा निघायचं असेल तेव्हा मग बघू इन्शाल्लाह. तर थोडासा ॲक्च्युली लेटच झाला म्हणा, कारण एअरपोर्टला जायचं बोलल्यानंतर ही रिक्षावाल्या जरा नखरच करतात. खैर आपल्याला रिक्षा मिळली, आपण निघलो, पोहोचलो पण एअरपोर्टला. आणि मला वाटते ताबीजभाई शायद येऊन थांबलं होतं, ते वेटिंग करत असतील. आत गेल्यावरती बघू आता ताबीजभाई काय करतात ते. एअरपोर्टवरती पोहोचल्यावरती समजलं का मी नाही, फ्लाईट लेट आहे. आपण थोडीशी वेट केली, पण वेट केल्यानंतर लगेच जाऊन जे आलं आपलं. जाऊन जे आलं ते रत्नागिरीचं आताच उतरलं ते. आता आत्ता आपण रूमवरती जाऊ, त्याला घेऊन जरा थोडा आराम करतील, आणि मग त्याच्या बाद बघू इन्शाल्लाह सकाळचा कसा काय तो. रात्र पहिले रूमवर जाऊन या, त्यांना घाय लागली, आता आराम थांबला असेल बिचारा. जाऊन जे आलं ते चला. सकाळ जरा आतनं रूमवर चालले होता इन्शाल्लाह, मोठे अपडेट देतो इन्शाल्लाह. काय केलं आहे सब तभी उल्टे साइड लगे बैठते सर, बाहर गाँव से आया ना, उसको लग रहा है उधर है. ड्राइवर सीटला बैठते बघा काय करते. मैं बैठ रहा हूँ, चलिए. तर आपण पोहोचलो आहोत दावणजींना घेऊन. हे तुमचा रत्नागिरीचा होणारा दावणजी आहेत, त्यांना घेऊन पोहोचलो. रूमवरती आले होता आणि दावणजी जाम थकले होते. विमानात म्हणतात जाम खड्डे होतं रस्त्याला, दमलं ते. आणि खुशी बघा, खुशी यांची चेहरा खुशी बघा, शादी आहे ना,
नोकरी नाही खुशी गंमत आहे. चला ठीक आहे, जाऊन जमेल थोडं निसतात आता फ्रेश होऊन थोडं निसतील. बघता काय खर्च काही खायला मिळते काय, मग डायरेक्ट आता सुभाची खबर इन्शाल्लाह मॉलचा ब्लॉग आपण इन्शाल्लाह सुभाची करू. ठीक आहे, नाव इन्शाल्लाह नेक्स्ट पार्टला तुम्हाला बघायला मिळेल की जाऊनजींची शॉपिंग कशी झाली ती, काय नखरे गेले, मला हीच घ्यायचं आहे, मला तीच घ्यायचं आहे, मला शेरवानीच पाहिजे, मग मी ऐसाच दिसीन, मग मी तैसाच दिसीन, मग मला बायकोला मॅचिंग करायचं आहे, मला ह्या ड्रेसवर मॅचिंग करायचं आहे, मला त्या शराऱ्यावरती मॅचिंग करायचं आहे. भाई जाम नखरे केले. तर तुम्ही इन्शाल्लाह बघत राहा व्हिडिओ. नेक्स्ट पार्ट पण बेगूनच टाकते, आपल्याला टाईम नाही मिळत जॉबमुळं, पण इन्शाल्लाह मी कोशिश करते की बेगूनचे बेगून पार्ट सगळे येतील इन्शाल्लाह. चला शुक्रिया मोप मोप. अस्सलाम वालेकुम.